चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि परत एक इम्पॉर्टंट अपॉर्च्युनिटी दारासमोर खडकते आणि त्याच इम्पॉर्टंट अपॉर्च्युनिटी विषयी काही गोष्टी घेऊन आलो मित्रांनो. राईट आहे. बघा, महा ट्रान्सकोने एईजेईच्या ज्या पोस्ट अनाऊन्स केल्या आहे आणि टाइम खूप तसा बघायला गेलं तर कमी आहे. एक्झाम तशी सप्टेंबरच्या आसपासचा चान्सेस चालू आहे, पण फॉर शुअर ती थोडीफार पोस्टपोन होऊन जाईल, नक्की नाही येते. राईट आहे. तर या महा ट्रान्सको एईजेईच्या पोस्ट बाळनो, याच्यामधली ब्युटी सांगतो की पोस्ट दर वर्षाला ऑलमोस्ट येतातच है ना. लाखोनी मुलं प्रिपरेशन करतात, जरी स्टेट लेवल कॉम्पिटिशन असलं तरी पण प्रिपरेशन खूप वर्षापासून मुलांचं आहे आणि तरी सिलेक्शनला जेव्हाही सिलेक्शनची वेळ येते ना तेव्हा लिस्टमध्ये कुठेतरी नाव नसतं है ना. प्रत्येक वेळेस एक निराशा हातात येते आणि त्याचं कारण आहे ना बाळांनो, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकते. कारण बघा, आपण इंजिनिअरिंगला शिकलेलो विषय, सेमिस्टरला लिहिलेले पेपर आणि त्या सगळ्या नॉलेजचा जर तुम्ही याच्या कॉम्पिटेटिव्ह बरोबर कम्पॅरिझन केलं ना तर जमीन आसमानाचा फरक पडतो. थेरॉटिकल नॉलेज नक्की मॅटर करतं, पण थेरी वाचून वाचून किती वाचणार है ना. जेव्हा परीक्षेला क्वेश्चन धडकतात ना तेव्हा मात्र वाट लागते, कारण त्या प्रकारचे क्वेश्चन बघण्याची आपल्याला सवय नसते किंवा आपली प्रॅक्टिस झाली नसते. राईट आहे. तर महा ट्रान्सकोचा हा जो एईजेईचा पॅटर्न जो आतापर्यंत आला होता, मागच्या वर्षी सुद्धा आपण कोर्स कंडक्ट केला होता आणि नॉमिनल प्राइस मध्ये. यावेळेस ना बाळांनो काहीतरी बऱ्यापैकी घेऊन येण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. बघा, माझ्याकडे मी स्वतः जॉबला असल्यामुळे थोडा मलाही वेळ भेटत नाही गोष्टीत, आणि पण मला माहिती आहे की माझ्याकडे जे आहे ना त्याने काहीतरी मुलांचं सिलेक्शन नक्की होईल. विश्वास ठेवा, मागच्या वर्षीही खूप साऱ्या मुलांचं आपल्या बॅचमुळे सिलेक्शन झालंय. काही पब्लिसिटी वगैरे करत बसत नाही किंवा मुलं स्वतःहून फोन करतात बाळांनो आणि सिलेक्शन. बघा, जे मुलं बघत असतील ना इमानदारीने कमेंटमेंट टाका की सर माझं एईजेला मागच्या कोर्समुळे सिलेक्शन झालं. टाकतील ते मुलं, इमानदार मुलं आहेत आपले. राईट आहे. सो सांगायचा अर्थ एवढाच आहे, मला फक्त एक एक तुम्हाला डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ना जेही मुलं, भरपूर साऱ्या मुलांना जॉबची खूप गरज आहे बाळांनो. आजकाल तर नोकरी म्हणजे तर टांगलेली तलवार असते ना. सो एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजी देण्याचा प्रयत्न करतोय की एईजेला प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, सर्वात अगोदर सिलेबस कसला असला पाहिजे, आपण तो कसा मॅनेज केला पाहिजे. मी 100% गॅरंटी देऊन एक गोष्ट सांगतो, जर तुमच्याकडे तुम्ही एखादा पूर्ण कोर्स सपोज बाय करा, कोणताही कोर्स बाय करा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये इमॅजिन करा एक 400 ते 500 व्हिडिओज टाकलेले आहेत. राईट, प्रत्येक सब्जेक्टचा. जेव्हाही कोणताही टीचर, बाळांनो मी कोणाचं नाव घेत नाही, नॉर्मल सांगतो, मीही एक शिक्षक आहे, आपल्याला ब्लेम करायचं नाही, पण नॉर्मल सांगतो. जेव्हाही एखादा शिक्षक एखादा सब्जेक्ट शिकवत असतो ना तो त्याच्यामध्ये मास्टर असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या नादात व्हिडिओ खूप लेंदी होऊन जातात. लेंदी म्हणजे काय, सपोज कंट्रोल सिस्टमचे एक्झाम्पल घ्या. कंट्रोल सिस्टमचे सपोज त्याने एक 40-50 व्हिडिओ शूट केले है ना. आता 40-50 व्हिडिओ मध्ये त्या बिचाराने कंटेंट सगळा डिलिव्हर केला, पण 40-50 व्हिडिओ तुमच्या डोक्यात जाणार का बघून हा मोठा प्रश्न आहे. कारण तो एकच विषय तुम्हाला नाहीये, तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या असतात, भरपूर सारे सब्जेक्ट प्रिपेअर करायचे असतात, आणि सगळ्यात मोठं चॅलेंज जे असतं ते म्हणजे की मी जो विषय करतो त्या विषयाचे किती क्वेश्चन मला माहित नाही है ना. हे सगळा जुवा झाला आहे ना. प्रत्येक गोष्ट म्हणजे जुवा झाला. तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून ना कुठेतरी सिलेक्शन साठी काय करता येईल याचा थोडासा विचार करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. याच्यामध्ये मग मी माझे पुढचे प्लान्स कसे असतील मी बऱ्यापैकी सांगेन. राईट आहे. काही बाळांनो पहिलेच सांगतो की काही कमवण्याचा उद्देश बिलकुल माझा नाहीये. मी काही तुमच्यासाठी काही पेड कोर्स वगैरे काही आता तरी घेऊन आलो नाहीये. एक छोटीशी स्ट्रॅटेजी घेऊन आलोय, आणि प्लस जर रिस्पॉन्स चांगला असला तर आपण डेली लाईव्ह कंडक्ट करणार आहोत. लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगतो एक सीधी नो बकवास टाईपचे व्हिडिओज मी बनवणार, कारण एवढा लेंदी घेण्यात काहीच अर्थ नाही. बघा, देणारा भरपूर देईल, घेणाऱ्याने पण घेतलं पाहिजे ना, घेणाऱ्याने ज्याने घेतलं त्याला परीक्षेला आठवलं पण पाहिजे. भरपूर साऱ्या गोष्टी पडतात. राईट आहे. चला, तर वन बाय वन गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन ब्रांच बद्दल बोलणार आहोत. जर बाकीच्या मुलांनी प्लीज बघत असतात तर हा टेक्निकल तुमच्यासाठी बिलकुल नाहीये, कारण मी फक्त टेक्निकल बद्दलच बोलतोय. राईट आहे. सो इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक, राईट आहे. सो याच्यामध्ये सर्वात अगोदर जी गोष्ट डोक्यात आली पाहिजे ना की मला माझ्या समोर ताटात काय काय वाढून ठेवलंय, आणि नंतर प्लॅन करा. डायरेक्ट पुस्तक उघडून जर वाचायला घेतलं ना, वाचत तर असेल पुढे सिलेक्शनला कधीच जाणार नाही है ना. चला बऱ्यापैकी सुरू करतो. त्या अगोदर सगळ्यांना चॅनलचं नाव आपली इंजिनिअरिंग आहे. सुरुवातीला तेच भाऊकतेमध्ये मी सगळं विसरून जातो बाळांनो. आपली इंजिनिअरिंग आपलं चॅनल आहे. टेलिग्राम पण हेच चॅनलने मेंटेन केलंय, आणि एक चांगलासा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवलाय मी वेळ पडली तर खाली याच्यात टाकून, आपले जुने स्टुडंट पण त्याच्यामध्ये ऍडेड आहे. राईट आहे. प्लीज पब्लिसिटी करण्यासाठी किंवा जर काही कमेंट्स वगैरे पास करायचे असेल तर प्लीज काहीच जॉईन करू नका. इमानदारीने स्टडी करायचं असेल या, शिका, आणि बाळांनो सिलेक्शन घेऊन घरी जा. बाकी मला काही एक्स्ट्रा बोलायचं नाही. राईट आहे. चला, तर ना हळूहळू सुरू करतो. हे बंद करावं लागेल मला.
चालतंय. इकडे पण जाण्या अगोदर याच्यावर नंतर येतो मी, है ना. थोडंसं तुमच्याकरता लिहून ठेवलंय, पण त्याच्यावर मी नंतर येतो. बघा, सर्वात अगोदर म्हणजे जी मी AE-JEEचा पेपर जो मी प्लॅन करतोय बाळांनो ना, AE-JEEचा मी पेपर प्लॅन करतोय ना, सर्वात अगोदर जर बघितलं तर मला किती क्वेश्चन्स बरोबर लढायचे, है ना. लढाई झाली बाळांनो ना. कधीही क्वेश्चन्सला लढाई म्हणून स्टेट करा, विश्वास ठेवा. जर लढण्याची तयारी ठेवली ना, क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह होतात, राईट आहे. तर याच्यामध्ये जो माझा टेक्निकल सेक्शन आहे ज्याच्यावर मी फोकस करतोय ना, टेक्निकल जो फोकस करतोय ना, मला 50 क्वेश्चन साठी लढायचे बाळांनो, ज्याला मार्क्स कुठेतरी 110 आहेत, है ना. जबरदस्त आहे ना. 50 क्वेश्चन 110 मार्क्स. तर प्रिपरेशन सुरू करण्या अगोदर एक गोष्ट पहिले डोक्यात टाका की मला या 50 क्वेश्चन्स बरोबर लढाई करायची आहे, आणि या 50 मध्ये माझे किती जास्त क्वेश्चन्स मला राईट करता येईल याच्यावर डिपेंडन्सी आहे. काही मुलं काय करतात माहिती का, मी माझा अनुभव बाळगणार ना, मी दरवेळेस आपलं दरवेळेचा हेच बँड बाजा बारात असतो, दुसरं काही नाहीये. त्याच्यामुळे मला माहिती मुलं बोलतात अरे कट ऑफ किती बसला पाहिजे, है ना, किती कट ऑफ लागेल. सर बाबा, कट ऑफच्या नादी लागू नको. मागच्या वेळेचा कट ऑफ ह्या कट ऑफ बरोबर काही मॅच करणार नाहीये, कारण पेपरची लेवल बदलते, मुलांची अभ्यास करण्याची लेवल वाढते. तो कट ऑफ चांगला जाऊ शकतो किंवा पेपर खराब आला तो वाईट पण जाऊ शकतो, पण कट ऑफच्या नादी लागायचा नाही. मला या 50 क्वेश्चन बरोबर लढायचंय. जर कुठेतरी भाग दिला ना, ऑलमोस्ट 2.2 मार्क्सचा माझा एक क्वेश्चन पडतो. म्हणजे बघा, जर एक क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करता तुम्हाला 2.2 मार्क्स भेटतात. तर सर्वात अगोदर मला प्लान एक डोक्यात फिक्स्ड आहे. बघा, 50 पैकी 50 क्वेश्चन कोणीच एक्झामला सॉल्व्ह करणार नाही. मी लिहून दिलं तुम्हाला, शक्यच नाहीये. नॉलेजवाला बंदा सुद्धा करणार नाही, कारण हे पेपर सेट करणारे लोक मूर्ख नसतात. त्यांनी मध्ये मध्ये असे क्वेश्चन टाकतात ना, ज्याच्यामध्ये तुमचे 4 ते 5 मिनिटं आरामात जातात, आणि जो फसला ना त्याला सगळे क्वेश्चन बघायलाच भेटत नाही. सर्वात अगोदर स्वतःला एक प्रॉमिस करा की मी परीक्षेमध्ये जेव्हा घुसेल ना, मी 50 क्वेश्चन बघेल. कळतं का, वाचणार. कारण बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जो तुम्हाला वेळ अलॉट केलाय ना, त्या वेळेमध्ये 50 क्वेश्चन वाचणं सुद्धा होत नाही. आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा एखादा मुलगा एखादा इझी क्वेश्चन सांगतो, अरे असा क्वेश्चन आला, अरे मी तर हा क्वेश्चन बघितलाच नाही, कारण ते 50 क्वेश्चन चाललेच नाही. तर सर्वात अगोदर जो माझा टार्गेट आहे ना, जेही मुलं प्रिपरेशन करतात ते एक गोष्ट लक्षात ठेवा की मला 50चे 50 क्वेश्चन नजरे खालून घालायचे म्हणजे घालायचे. कारण त्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स इझी सुद्धा असतात, कारण पेपर सगळा डिफिकल्ट नसतो. पेपरमध्ये इझी क्वेश्चन असतात, पेपरमध्ये मॉडरेट क्वेश्चन असतात, पेपरमध्ये डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा असतात. तर मला ह्या तिन्ही लेवल पहिले बघायचं, हा माझा पहिला टार्गेट असला पाहिजे पेपरला जाण्या अगोदर, राईट आहे. आता या 50 क्वेश्चन मी बघणार, माझा सॉल्व्ह करण्याचा टार्गेट बाळगून कधी कमीत कमी मी 30+ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता चुकीचे बरोबर मला माहित नाही, पण मी 30+ क्वेश्चन कुठेतरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जवळजवळ माझा 70 ते 80 स्कोर मी मिनिमम बोलतो मी, एवढा मी टार्गेट करू शकतो. 20 क्वेश्चन देवाला सध्यापुरती वाहून द्या, म्हणजे तुमचा लोड कमी होईल, है ना. मी असं म्हणत नाही की आता परत कमेंट टाकणारे मुलं असतात, है ना, सर एवढ्यावर भागेल का, काही बी सांगतात. बाबा मी काही गेस करत नाहीये, मी तुम्हाला ना रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतोय. परीक्षा म्हणजे काही असा आजार नाही की सलाईन लावणार आहे ना, इंजेक्शन टोचणार आहे म्हणून आपण खूप टेन्शन घ्यायचं, बिलकुल नाही. रिलॅक्स राहा, स्वतःला पहिले वेळ द्या की मला याच्यासाठीच लढायचंय. जर तुम्ही 30+ क्वेश्चन म्हणता, म्हणजे 20 क्वेश्चन तुम्हाला लिहायचेच नाही परीक्षेला, है ना, 20 क्वेश्चन गेले ते लाव, रिलॅक्स व्हाय ना. म्हणजे तुम्ही चुकू पण शकता, स्वतःला तुम्ही सांगितलं 20 क्वेश्चन गेले म्हणजेच काय, एखादा क्वेश्चन वाचताना इगो आडवा येत नाही, चल बाबा सोडून दिली, माझं टार्गेट तर 30लाच आहे ना. इथून मी मॅक्सिमम स्कोर करण्याचा प्रयत्न करेल. परीक्षेला नेहमी ना 3 डिजिट मध्ये स्कोर घेण्याचा नेहमी प्रयत्न करायचा, है ना. 100+, जितके प्लस घेता येईल घेत राहा. सिलेक्शन होईल नाही होईल देवाची कृपा, पण माझा प्रयत्न 100+ असला पाहिजे. असे ना इज्जत नाही गेली पाहिजे सिलेक्शन नाही झालं म्हणजे, अरे सांगत आलाय भाऊ 100+ घेतले, है ना. हो ना हो, पुढची गोष्ट बाळांनो, कारण सगळ्यांना कॉम्पिटिशन इक्वल आहे, सगळ्यांकरता क्वेश्चन पेपर इक्वल लेवलचा आहे. त्याच्यामुळे कोणावर काही अत्याचार नाही. झालं सिलेक्शन खूप चांगलं, नाही झालं तरी कॉन्फिडन्स बऱ्यापैकी वाढतो. कोणत्या ना कोणत्या एक्झामवर तुमचं सिलेक्शन नक्की होणार, जर टेक्निकल क्लिअर करून गेले तर, राईट आहे. मग बघा, या 30+ क्वेश्चन साठी लढण्यासाठी माझ्या ताटामध्ये मला काय काय वाढून ठेवलं बाळांनो, असे काहीतरी सब्जेक्ट आहे, है ना. सब्जेक्ट बघून डोक्याला ताणार, बापरे मास्तरने पूर्ण बोर्ड भरलं, काहीच नाही. हे सगळे सब्जेक्ट केले पाहिजे सर, बिलकुल नाही. मी बिलकुल म्हणत नाही सगळे सब्जेक्ट करा. का सांगतो का, कारण बघा, सगळे सब्जेक्ट करण्याच्या नादात जर मी एका सब्जेक्टला 10-10, 5-5 दिवस द्यायला लागलो, तर विचार करा, मी 14 ते 15 क्वेश्चन लिहिले, 15 गुणिले 10 केलं म्हणजे तरी 150 दिवस होतात. 150 दिवस म्हणजे माझं मॅथ एवढं चांगलं नाही, पण 5 महिने कुठे राहतात. तुमच्याकडे 5 महिने वेळ आहे का रे, बिलकुल नाही, है ना. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला मी 10 दिवस सुद्धा देऊ शकत नाही. जे मुलं मोठा कोर्स, बघा मी आता परत सांगतो, मला काय कोणाबद्दल बोलायचं नाही, पण जे मुलं मोठा कोर्स बाय करतात, है ना, कोर्स खरेदी करतात, त्याच्यामध्ये 400 ते 500 व्हिडिओचा बंच असतो. तुम्ही स्वतःलाच विचारा, तुम्ही डेली किती बघणार आहात. आणि तुम्हाला सांगतो, आपण जेही दररोज बघतो वाचतो त्याच्यापैकी फक्त 5 ते 10% आपल्या डोक्यात राहतं. जर ते कम्प्लीट डोक्यात ठेवायचं असं डेली रिव्हिजन करावं लागतं, आणि रिव्हिजन दोन्ही त्या पिरियडमध्ये कधीच होत नाही, है ना. म्हणून स्टडी नेहमी स्मार्ट आणि स्वीट असली पाहिजे. मला ह्या विषयामधलं सगळं बिलकुल घ्यायचं नाही. हे का माझे नातेवाईक लागून नाही गेले की सगळ्यांना मानपान देईल मी, है ना.
हे काय माझे नातेवाईक नाही, बरोबर. याच्यामध्ये मी त्याच गोष्टी कव्हर करणार ज्या माझ्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहे. हलका हात प्रत्येक विषयाला मारायचा आहे ना, प्रत्येक विषयाला हलका हात मारण्याचा प्रयत्न करा. विश्वास ठेवा, पेपर खूप चांगला सॉल्व्ह होतो, खूप चांगला सॉल्व्ह होतो, है ना. जर सपोज एक्झाम्पल देतो, फॉर एक्झाम्पल बेसिक इलेक्ट्रॉनिक्स सुरू केलं आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्ही डायोड बघितलं है ना, नंतर ट्रान्झिस्टर बघितलं, मग ट्रान्झिस्टरच्या ऍप्लिकेशन मध्ये घुसले, मग ट्रान्झिस्टरचे डिझायनिंग पण करायला लागले, मग जयरामजी की भाऊ तुझ्यासाठी एक्झाम नाहीये, है ना, तुम्ही कधीच काय होणार नाही. नॉर्मल मी ट्रान्झिस्टर बघितलं, ट्रान्झिस्टरचं कॉन्फिगरेशन बघितलं, नॉर्मल मी सगळे फॉर्म्युले बघितले, करंट गेन, व्होल्टेज गेन वगैरे वगैरे, झालं बस झालं, है ना, बस झालं. मग इथे तुम्ही क्वेश्चन नाही पडला तर नाही पडला तर नाही पडला, जर डिफिकल्ट पडला जयरामजी बोलून ना 20 क्वेश्चन मला असे पण ऑप्शनला सोडायचे, गेला तेल लावत गेला, है ना. पण मी जे केलं त्याच्यातून पडला बाळांनो, तर तुमचं या स्ट्रॅटेजीनुसार जर या स्ट्रॅटेजीने स्टडी केली ना, सगळे सब्जेक्ट खूप प्रॉपर सॉल्व्ह होतात. आणि जर सब्जेक्ट सगळे जर प्रॉपरली करून गेलात ना, विश्वास ठेवा 30+ क्वेश्चन कुठंच नाही गेले. मला प्रत्येक सब्जेक्टला हलका हात मारायचा, मला विषय कोणता सोडायचा नाहीये, राईट आहे. तर बघा याच्यामध्ये मी इलेक्ट्रिकल पण टाकले, इलेक्ट्रॉनिक्स पण टाकले, पण ओव्हरऑल कुठेतरी याच्यातून पेपर पडतो बाळांनो, है ना. असं काही नाही की इलेक्ट्रिकलला फक्त मशीन्स, तुमचं पॉवर सिस्टम, हे तुमचं मेजरमेंट आहे ना, इन्स्ट्रुमेंटेशन, स्विच गेअर प्रोटेक्शन, हे 2-3 सब्जेक्ट वेगळे पडतात. बाकी हे सब्जेक्ट तुमच्या इलेक्ट्रिकलला पण आहे, जसं बेसिक इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, नेटवर्क तर बाळांनो खूप महत्वाचं आहे. सर आता याच्यामध्ये थोडे महत्वाचे टॉपिक पण सांगा ना. बिलकुल ना बाळांनो, मी महत्वाचे टॉपिक सांगत नाही, माझी स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा, या स्ट्रॅटेजीवर तुमचं सिलेक्शन 100% होणार, नाही होणार तुम्हाला बोलायचं, राईट आहे. ही माझा मधला कॉन्फिडन्स नाही बाळांनो, मी या लेवलला मुलांचं सिलेक्शन होताना बघितलंय, राईट आहे. मी आता पण सांगतोय, जर ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय ना, त्यांनी प्लीज कमिटमेंट टाका सर की ही स्ट्रॅटेजी आम्हाला काम झाली. हे माझ्याकरता नाही म्हणते मी, ज्या मुलांना याच्यावर विश्वास बसत नाही ना, त्यांचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे म्हणून सांगतो, राईट आहे. तर हे जे सब्जेक्ट मी लिहिलेत है ना, याचा लागला तर मी फोटो काढून टाकून देईल. या सब्जेक्ट मधले प्रत्येक टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, ठीक आहे. प्रत्येक टॉपिक बाळांनो अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचं आहे. फक्त तुम्हाला ना त्याच्यातले फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर करता आले पाहिजे, राईट आहे. आणि तेच ठेवण्यासाठी एक सिंपल प्लॅन ठेवलाय, है ना. सब्जेक्ट काही वाचून दाखवत नाही, सगळे सब्जेक्ट तुमच्या माहिती, बेसिक, इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, है ना, नेटवर्क, प्रत्येक टॉपिक मधून कुठे ना कुठे 2 ते 3 क्वेश्चन कुठेच गेले नाही, है ना, मिनिमम 2 ते 3 क्वेश्चन. तर तुम्ही बघून घ्या, 15 मी सब्जेक्ट लिहून दिले, 15 ते 45 क्वेश्चन, ऑलमोस्ट 50 क्वेश्चन कव्हर झाले. आता मला माहिती पॉवर सिस्टम, नंतर तुमचं मशीन, इथून क्वेश्चन थोडे जास्त पडतात, पण मी सगळ्यांना इव्हनली ट्रीट करतो. परत सांगतो, मशीन 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 म्हणून तुम्ही 1 महिना मशीनच नाचू नका, है ना, काय फायदा होणार नाही. मी खरं सांगतो, फायदा होणार नाही. इम्पॉर्टंट टॉपिक बघितलं तर तुमचं ट्रान्सफॉर्मर लिहायचं राहून गेलं माझं, आहे ना, काही टॉपिक लिहायचे राहून गेले पण ते सगळे त्याच्यात झालं. तुमचं ट्रान्सफॉर्मर झालं, तर फक्त आपल्याला वरवर नजर मारायची. वरवर नजर मारायला पण सुद्धा टॅलेंट लागतं. वरवर नजर म्हणजे फक्त बेसिक वाचून चालत नाही. मला वरवर नजर म्हणजे काय, मला डेफिनेशन, फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल साठी लागणार कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि तुमच्या सेमिस्टरच्या एक्झामचा पॅटर्न त्या 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 पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीने कधी स्टडी करू नका जी तुम्ही सेमिस्टरला वाचलं होतं. सेमिस्टरला तुम्हाला थेरी पूर्ण कागदी घोडे नाचावे लागतात. इकडे तुम्हाला कागदी घोडे नाचवायची बिलकुल गरज नाही. तुम्हाला फक्त एमसीक्यू एबीसीडी मार्क करायचा आहे ना, त्यासाठी थोडं जर लॉजिक क्लिअर असेल ना, तरी पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कोणताही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता, राईट आहे. आता राहिली गोष्ट सर प्रिपरेशन करणार कसं, प्रिपरेशन करण्यासाठी बाळांनो माझा ना एक आपल्या इंजिनिअरिंग ऍप्लिकेशनला एक 1299 रुपयाचा शॉर्ट कोर्स आहे, राईट आहे. त्या कोर्स मध्ये मानतो मी, जेव्हा मागच्या वेळेस हा कोर्स लॉन्च केला होता, काही सब्जेक्ट जे आहेत ना त्याचे सब्जेक्टचे बऱ्यापैकी व्हिडिओ नाही, तर आपण ते व्हिडिओ जेही मी त्या व्हिडिओला ऍप्लिकेशनला लाईव्ह येणार आहे आणि ते तिथून आपण बाकीचे कव्हर करणार. पण विश्वास ठेवा, हे सगळे त्याचे तुम्हाला डेमो सुद्धा भेटून जाईल. सगळे क्वेश्चनची स्ट्रॅटेजी तुम्ही बघितली ना, मागच्या वेळेस तो कोर्स मी घेतला होता लाईव्ह, है ना, त्याच्यामध्ये तुम्हाला जी स्टडी कशी माहिती, कसं माहिती का, पॅटर्न सांगतो. थेरी करायची, थेरीवरून लगेच एक्झाम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, एक्झाम क्वेश्चन्स वरून थेरी लक्षात ठेवायची. मुलं थेरीवरून एक्झामला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. रिव्हर्स जा बाळांनो, तुम्ही पहिले क्वेश्चन करा, क्वेश्चन वरून थेरी समजण्याचा प्रयत्न करा, कधी विसरणार नाही. तर तो एक कोर्स असेल, मी तुम्हाला सजेस्ट करेल, कोणालाच कंपल्शन करणार नाही घ्या म्हणून, तुमची इच्छा. कारण मी तुम्हाला पहिले सांगतो, ही माझी रोजीरोटी बिलकुल नाहीये. माझी रोजीरोटी आपल्याकडे आहे बाळांनो. मला फक्त कसं असतं ना, माझा किडा असतो ना, है ना, हे घ्यायचंय, तुम्हाला सांगायचंय, काहीतरी डोक्यात त्याचा फायदा आला पाहिजे. जेव्हा जेव्हा एक्झाम येणार तुम्हाला हा मास्टरचा चेहरा दिसणार, एक्झाम झाला हा मास्टर तुम्हाला लवकर कुठेच दिसणार नाही. हा फॅक्ट आहे बाळांनो. याच्यावर भरपूर मुलं शिवाय घालतात, है ना, मास्टर चालला जातो असं वगैरे, पण मला माहिती केव्हा यायचं आणि केव्हा जायचं. मी माझ्या पद्धतीने ना, ज्याला आवडलं जय महाराष्ट्र, ज्याला नाही आवडलं त्याला पण जय महाराष्ट्र, आहे ना. तर तो एक कोर्स मी सजेस्ट करेन, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. तुम्ही त्याचा डायरेक्ट बाय करू नका, तुम्ही काही डेमो व्हिडिओ वगैरे बघा, आवडला तर तिकडून घ्या. कारण तिथून तुम्हाला ना बाळांनो शॉर्ट पिरियड मध्ये मॅक्झिमम टॉपिक करू नका. आता त्याच्यावर काही मुलं बोलू नका सर कंटेंट कमी हो,
सर फक्त 5च व्हिडिओ. बाळांनो तुम्ही व्हिडिओला जाऊ नका, विश्वास ठेवा. तुम्ही तो एक कोणता तरी सब्जेक्ट पूर्ण बघा. तुम्ही त्या कंटेंटवर जर एक्झामचे क्वेश्चन नाही सॉल्व्ह झाले, मला बोलायचं, मी प्रत्येक एक्झामचे क्वेश्चन्स अनालाइज करून तो कोर्स बघितलाय. ज्याही मुलांनी तो कोर्स बाय केला असेल आणि बघितला असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमचे फीडबॅक खूप जरुरी असतात, कारण बाकीच्या मुलांना हेल्प होते. तेवढं खूप सफिशियंट. मग सर तेवढं थांबून जायचं बिलकुल नाही. टेस्ट सिरीज पण आहे बाळांनो आपली, त्याच ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही टेस्ट सिरीज बाय करा. टेस्ट सिरीज आपली काय 299 का 300 रुपयाच्या आसपास आहे, आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढेल. बघा, कॉन्फिडन्स वाढण्यास सगळ्यात मला टेस्ट सिरीजवर मी एक नवीन चांगला व्हिडिओ दिलाय ना, त्याच्यामध्ये मिक्स करत नाही. तर त्याच्यामधून आपण काय करणार आहोत माहिती का, हे तुमचं सगळे सब्जेक्ट कव्हर करणार आहे. मग आता कोर्स बाय करणाऱ्याला नाही, तर मी हा थोडासा जनरल ठेवेल व्हिडिओ आहे ना, काही दिवस युट्यूबला चालेल आपला. आपण डेली 45 मिनिट्स आहे ना, आता हे सगळं तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे. आपण डेली 45 मिनिट्स लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे ना युट्यूबला. डेली 40, जास्त वेळ नाही. मला तुमचा वेळ खायचा नाही, माझ्याकडे पण वेळ नाही, खरंच सांगतो ना. 45 मिनिटं. मी तर 30च मिनिटाचा प्लॅन करणार होतो, कारण 30 मिनिट पण सफिशियंट आहे. 30 ते 45 मिनिटं आपण काय करू, डेली लाईव्ह सुरू करू, ज्याच्यामध्ये ना मी प्रत्येक सब्जेक्ट घेऊन येईल. सब्जेक्ट कसा घेऊन येणार माहिती का, सपोज मी घेऊन आलो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, एक्झाम्पल देतोय मी, किंवा मी मशीन वगैरे मशीन सुरू करू शकतो. जशी तुमची डिमांड असते तसे, मला काय म्हणणं नाही. थेरी थोडी, थेरी म्हणजे काय, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार थेरी, त्याच्यावर येणारे क्वेश्चन. या दोनच गोष्टी आपल्याला 30 ते 50 मिनिटांमध्ये डिस्कस करायचं आहे. एक्स्ट्रा ज्ञान मलाही द्यायचं नाही, कारण मला माहिती एक्स्ट्रा ज्ञान मी तुम्हाला सायंटिस्ट बनायचं का, बिलकुल नाही. मलाही तुम्हाला सायंटिस्ट बनवायचं नाही. माझी फक्त आशा आहे की महाट्रान्सको एई द्यायचं ऑफर लेटर तुमच्या हातात असलं पाहिजे ना. त्यासाठी जितकेही प्रयत्न करता येईल ना, ते आपण करूया. त्यासाठी जे मुलं नवीन असतील त्यांनी आपली इंजिनिअरिंग तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामला पण आपली इंजिनिअरिंग लिहून देतोय ना, टेलिग्रामला पण आपलं चॅनल आहे आपली इंजिनिअरिंग आहे ना, तर तुम्ही तेही एक राहू द्या. त्याच्यावर मी लिंक टाकत राहतो, जेव्हाही लाईव्ह सुरू होणार ना आपण तिथून सुरू करणार. आणि एक व्हॉट्सअपची लिंक बाळगतो, ग्रुपची आहे ना, मी डिस्क्रिप्शन टाकून देतो. तुम्हाला भरपूर मुलं, तुम्ही तो ग्रुप ओपन टू आले ना, म्हणजे तुम्ही पण डिस्कस करू शकता वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तिथे होतील. क्लिअर. तर एवढा सगळा छोटासा प्लॅन आहे. प्लॅन माहित नाही, वर्कआउट जर रिस्पॉन्स चांगला असेल तर नक्की करूया. अदरवाईज नाही जरी केला तर मी मग रेकॉर्डेड टाकले. लाईव्हला रिस्पॉन्स चांगला आला, आपण लाईव्ह जाऊया है ना. एक आपल्याला एक बऱ्यापैकी बॅच भेटेल. माझं टार्गेट मागच्या वेळेस पण मला एक 40-50 ची बॅच भेटली होती. विश्वास ठेवा 10 ते 12 मुलांचं सिलेक्शन होऊन गेलं त्याच्यामध्ये. सो त्या 10 ते 12 मुलांचा का झालं, बाकीच्यांचं का मला डाऊट घेत राहिले नेहमी आहे ना, सर एवढंच आहे, सर तेवढंच आहे. पाहून विश्वास ठेवा यार, असेच नाही, हे पांढरे पोंढरे नाही झालंय, काहीतरी बघितलंय म्हणून समोर उभं आहे मी, राईट आहे, त्याशिवाय उभा नाहीये. सो विश्वास ठेवा, प्रिपरेशन करता डाऊट ठेवू नका. मास्टर सांगते म्हणून विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा असेल तर मग ते 500-600 व्हिडिओ बघा, किती वेळेस कम्प्लीट होतात ते, आणि ते तुमचे कम्प्लीट कधी होणार पण नाही. आणि सिलेक्शनला तर जे रामचे घेऊन जाईल, कारण जेव्हाही कॉम्पिटेटिव्हचे पेपर अनाऊन्स होतात ना, त्याच्या 1 ते 2 महिन्यामध्ये मोस्टली एक्झाम होऊन जाते. आणि जर डिले झाली नाही एक्झाम, तुम्ही म्हणणार नाही सर कधी कधी 6-6 महिने होत नाही, त्या 6-7 महिन्यामध्ये मुलं फक्त कुठाने करत असतात, परीक्षा करतात, अभ्यास कोणीच करत नाही है ना. ते असतं ना, जेव्हा आता बोलत नाही, ते पोटात कळलं तेव्हा माणूस बाथरूमला पडतो ना रे, तशी गंमत असते है ना. जशी एक्झाम जवळ असते तेव्हाच माणूस अभ्यास करतो, तोपर्यंत अभ्यास करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, त्या कमी पिरियड मध्ये फोकस ठेवा, नक्की तुमचं सिलेक्शन. ठीक आहे. चला बाळा, मी हा व्हिडिओ पॉज करतो. परत सर मग लाईव्ह कधी असेल, लवकरच अनाऊन्स करेल. लाईव्ह कधी असेल तुम्हाला लवकरच कळवेल मी. तो जो कोर्स आहे त्या कोर्सची लिंक मी देऊन टाकेल. परत सांगतो, कंपल्शन कोणालाच नाहीये. त्यात डेमो व्हिडिओ एकदा बघून घ्या. आवडलं तर जे मार्क्स, नाही आवडलं तर आपलं तुम्हाला जिथून करता तिकडून प्रिपरेशन करा. फक्त बाळांनो सिलेक्शन होईल याची काळजी घ्या ना. एकदम प्रेमानं सांगतोय, कुठेच काही करा, काही करा, आई बाबाच्या हातात नाही, सिलेक्शनचं लेटर द्या. त्यांनाही खूप प्राऊड फील होईल. आयुष्य ना खूप सुखाचं जगता येईल तुमचं, राईट आहे. चला, म्हणजे फोटो लाईव्ह कधी असेल आपण लवकरच मी अनाऊन्स करेल. 2-3 दिवसामध्ये 1 बाय 1 सब्जेक्ट सुरू करूया, आणि जे मार्क्स करून सगळे सब्जेक्ट करून टाकूया ना. 40-45 दिवसाचा माझा प्लॅन असेल. भरपूर झाले 40-45 दिवस माझ्यासाठी पण, तुमच्यासाठी पण. सर माझं बेसिक क्लिअर नाही समजेल का, सगळ्यांना समजणार. तुम्ही तुमची डिग्री झाली ना, माझ्याकडे येऊन दाखवा. ती डिग्री तुमची सेकंड क्लासमध्ये असो, फर्स्ट क्लासमध्ये असो, डिस्टिंक्शन मध्ये असो, कशाने असू द्या, तुम्हाला नॉलेज द्यायचं काम माझं. लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळं समजेल, राईट बाळांनो. चला, या पॉझिटिव्ह आजचा व्हिडिओ पॉज करतो है ना. परत आपण जसं लाईव्ह सुरू अनाऊन्स करेल. चला बाळांनो, थँक्यू सो मच, बाय.